Okay, 1 second. 1 second, 1 second. Okay, today in this lecture we discuss about the combination of resistors. ठीक आहे, आपण इवन आपल्या ऑफलाईन लेक्चर मध्ये आपण रेजिस्टर बद्दल पाहिलेलं आहे. इवन आपण कोड रेजिस्टन्स देखील पाहिलेला आहे आपण. ठीक आहे ना. बीबी रॉय आपण ते जे ट्रिक यूज करून अननोन रेजिस्टन्स जो फाइंड आउट त्याची व्हॅल्यू जी ते आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आपण पाहिलेलं होतं बघा. ओके, आता या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. म्हणजे आपण काय केलं, एकापेक्षा जास्त रेजिस्टर्स काय केले, कॉम्बिनेशन मध्ये घेतले. मग त्याच्या पण दोन पॉसिबिलिटी, एक तर ते जे रेजिस्टन्स आहेत ते काय असतील, सिरीज मध्ये असतील. ठीक आहे, किंवा दुसरी कंडिशन काय असेल, एक तर ते रेजिस्टन्स काय असतील, पॅरल असेल. ठीक आहे, मग काय होतं, बऱ्याचशा वेळेस काय होतं, क्वेश्चन विचारला जातो की कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर वरती क्वेश्चन असतो. कसा, एक तर काय, टू फाइंड आउट द रेजिस्टन्स इन सिरीज. जर रेजिस्टन्स किंवा रेजिस्टर्स काय असले आपण सिरीज मध्ये जर जॉईन केले, तर अशा वेळेस काय करा, तुम्ही काय फाइंड आउट करा, त्याचा रेजिस्टन्स फाइंड आउट किंवा पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करा, हे आपल्याला विचारलं जातं. मग ठीक आहे, आपण कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालता लेक्चरकडे वळू. ठीक आहे, बघा मग पहिला पॉईंट आजचा काय, व्यवस्थित बरं का, तुम्ही काय करायचं, सोबत नोटबुक ठेवायची. जसं मी लिहितोय तसं तुम्ही काय करायचंय, लिहित राहायचं. एकदम सोपं आहे, काय अडचण नाही. हे बघा काय आहे पॉईंट, रेजिस्टन्स इन सिरीज. ठीक आहे, मग बघा मी काय केलं, एकापेक्षा जास्त रेजिस्टन्स घेतले. तर मी तर किती रेजिस्टन्स घेतले, 1, 2 आणि 3. ठीक आहे ना. ओके, एक सेकंड. हा, किती रेजिस्टन्स घेतले, 3 रेजिस्टन्स घेतले. कोणकोणते, R1, R2, R3. ओके, हे काय केले मी, रेजिस्टन्स घेतले. ओके, R1. आणि हे काय केले मी, सिरीज मध्ये जॉईन केले. कशामध्ये जॉईन केलेले, तर सिरीज मध्ये. एक नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस रेजिस्टन्स हे सिरीज मध्ये असतील, समजून घ्या, ज्या वेळेस रेजिस्टन्स कशामध्ये असतील, सिरीज मध्ये असतील, अशा वेळेस त्यांच्यातून जो करंट फ्लो होतोय तो सेम असतो. ज्या वेळेस रेजिस्टन्स हे सिरीज मध्ये असतात, आणि ज्या वेळेस आपण पॅरलल ही कंडिशन पाहणार आहे, ज्या वेळेस रेजिस्टन्स हे कशामध्ये असतील, पॅरलल कंडिशन मध्ये, तर अशा वेळेस त्यांच्या मधलं जे काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे. ठीक आहे, काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स, तो काय असणार आहे, सेम असणार आहे. समजून घ्या या गोष्टी. ठीक आहे, आता बघा मग कन्स्ट्रक्शन. पहिलं काय, डायग्राम. तर डायग्राम काय बघा, रेजिस्टन्स इन सिरीज मध्ये आपण R1, R2 आणि R3 हे 3 रेजिस्टन्स काय केलेत, सिरीज मध्ये जॉईन केले. ठीक आहे, या रेजिस्टन्स मध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार आहे, ज्यावेळेस त्याच्यामधून करंट फ्लो होणार आहे. ठीक आहे, मग या रेजिस्टन्स मधून करंट फ्लो होण्यासाठी आपल्याला काहीतरी काय पाहिजे, एक बॅटरी सोर्स पाहिजे किंवा इलेक्ट्रिसिटीचा सोर्स पाहिजे. तो इथं आपण घेतलाय, EMF घेतलाय. ठीक आहे, आपण इथं बॅटरी जॉईन केली अक्रॉस दिस सर्किट. ठीक आहे, मग या बॅटरी मधून काय झालं, काहीतरी पोटेन्शियल किंवा काहीतरी करंट काय झालंय, फ्लो झाले. तर किती झालं ते, एवढं करंट काय झालं, इथून फ्लो झाले. मग हे जे करंट आहे, तुम्हाला अगोदरच सांगितलंय, ज्या रेजिस्टन्स आपण सिरीज मध्ये कधी म्हणणार, ज्या वेळेस रेजिस्टन्स मधून सेम करंट फ्लो होणार आहे. समजून घ्या, ज्यावेळेस करंट काय असणार आहे, सेम. पहा इथं फॉर एक्झाम्पल बघा, या बॅटरीतून हा करंट फ्लो झालाय एवढा. हे बघा, इथं ए पॉइंट आहे, इथं बी पॉइंट आहे. ऍक्च्युली आपल्याला फाइंड आउटच काय करायला असतं, पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज द व्ही कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ठीक आहे ना, पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज द, आपल्याला इथं रेजिस्टन्स पण कॅल्क्युलेट करता येईल ज्यावेळेस व्ही भेटेल त्यावेळेस. ठीक आहे, आता बघा सिंपल. ह्या बॅटरीतून करंट फ्लो किती झालाय, इतका. मग बघा, ह्या रेजिस्टन्स मधून देखील एवढा करंट फ्लो झालाय, प्लस ह्या जे R2 आहे म्हणजे सेकंड रेजिस्टन्स आहे, त्यामधून देखील काय झालंय, एवढा करंट फ्लो झालाय, आणि R3 मधून देखील काय झालाय, एवढा करंट फ्लो झालाय. याचा मिनिंग काय, की रेजिस्टन्स जरी वेगवेगळे असतील, R1, R2, R3 यांची जी कॅपॅसिटी, रेजिस्टन्स कॅपॅसिटी, ती प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे, परंतु याच्यामधून जो करंट फ्लो होणार आहे तो काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे, मग बघा, करंट जर फ्लो होत असेल तर ऑब्व्हियसली इथं काय असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स पण काय होणार, इथं फ्लो होणार किंवा पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला इथं भेटणार आहे. ठीक आहे ना. हा, दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. ठीक आहे ना, बघा काय म्हणतो मी, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. ठीक आहे, ओम्स लॉ काय होता, व्ही इज इक्वल टू IR. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती असतो, करंट फ्लोईंग थ्रू दॅट कंडक्टर अँड द रेजिस्टन्स प्रोड्यूस बाय दॅट कंडक्टर, यांचा प्रोडक्ट असतो. ठीक आहे ना. मग बघा, इथं करंट काय इथं सेम आहे. ठीक आहे, परंतु प्रत्येक रेजिस्टन्स मधला रेजिस्टन्स काय इथं वेगवेगळा, इथं R1, इथं R2, इथं R3. हा, दुसरी गोष्ट म्हणजे काय, प्रत्येक रेजिस्टन्स मधला व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पण काय इथं वेगवेगळा आहे. याचाच मिनिंग काय, की R1 साठी पोटेन्शियल डिफरन्स V1 घेतला, R2 साठी V2 घेतलाय, आणि R3 साठी काय घेतलाय, V3 घेतलाय. एकदम सोपं इक्वेशन आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. मग बघा, मी काय म्हणतो, मग
पहिला काय, सेम करंट फ्लोईंग थ्रू धिस सर्किट. ओके, हा, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. मग मी म्हणतो फॉर फर्स्ट रेजिस्टन्स किंवा फॉर फर्स्ट रेजिस्टर. ठीक आहे, V1 इज इक्वल टू काय येईल, आता बघा आय तर सेम आहे, करंट तर सेम आहे ना, मग इथं आय सेम तास, हा, इंटू रेजिस्टन्स किती आहे पहिल्याचा R1 इतका, काय अडचण नाही. म्हणजे बघा फॉर फर्स्ट रेजिस्टन्स V1 इज इक्वल टू आय इंटू R1. फॉर सेकंड रेजिस्टन्स, ठीक आहे, फॉर सेकंड रेजिस्टन्स हा काय येईल, V2 इज इक्वल टू आय इंटू R2. ओके, अँड फॉर थर्ड रेजिस्टन्स, ठीक आहे ना, थर्ड रेजिस्टन्स समजून घ्यायचंय, तिसऱ्या रेजिस्टन्स साठी, ठीक आहे, दिसत नाही का, हे बघा, फॉर थर्ड रेजिस्टन्स किती असेल तो, V3 इज इक्वल टू आय इंटू R3. ठीक आहे, एकदम सोपं आहे बघा. हा, आता दुसरी गोष्ट, मी जर तुम्हाला म्हटलं की द टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती क्रिएट झालाय, ठीक आहे ना, काय म्हटलं मी तुम्हाला इथं, टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती क्रिएट झालाय, तर तुम्ही बघा आपण असं म्हणू की इथून जे याची जो पोटेन्शियल डिफरन्स येतो, होल पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, V इतका आहे. आणि तो बघा हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे V, हा कसा डिस्ट्रीब्यूट झालाय, R1 मध्ये V1 आलाय, R2 मध्ये V2, R3 मध्ये V3, म्हणजे यांच्या टोटल जी यांची ऍडिशन आहे ती किती एवढी आहे, V एवढी. म्हणजे याचा अर्थ काय, टोटल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस A अँड B. ठीक आहे, ए पासून ते A टू B पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, V. आणि तो कसा डिस्ट्रीब्यूट झालाय, V1 प्लस V2 प्लस V3. ओके, अशा प्रकारे तो डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. मग बघा आपल्या इन जनरल आपला यांच्या व्हॅल्यू पण माहिती आहेत, काय येतं, V इज इक्वल टू बघा, V1 ची किंमत किती येतं, आय इंटू R1 प्लस V2 ची किंमत किती येतं, आय इंटू R2 प्लस V3 ची किंमत किती येतं, आय इंटू R3. हा, मग देअरफॉर V इज इक्वल टू बघा कॉमन काय इथं, आय कॉमन, इथं आहे, इथं आहे, इथं पण आहे. ठीक आहे, फक्त डिफरन्स कशामध्ये, रेजिस्टन्स मध्ये डिफरन्स आलेला आहे. ठीक आहे, मग बघा मी काय करतो, हा जे करंट आहे तो कॉमन घेतो, आय इन ब्रॅकेट काय राहिलं, R1 प्लस R2 प्लस R3. इथपर्यंत काय अडचण नसणार. ठीक आहे, आता बघा एकदम सोपं आहे, हे बघा R1 R2 आणि R3 हे काय येतं, सेरीज रेजिस्टन्स आहेत. काय येते, R1 R2 आणि R3 हे काय येतं, सेरीज रेजिस्टन्स. मी म्हणतो, हा काय म्हणतो, हिअर RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. आता RS काय येतं, वेअर RS इज अ सिरीज रेजिस्टन्स. मग बघा नाही, R1 R2 R3 हे काय येतं, सिरीज रेजिस्टन्स. इन्स्टेड ऑफ दिस R1 प्लस R2 प्लस R3 वी टेक अ RS. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सिरीज रेजिस्टन्स साठी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस A टू B किती भेटलाय, V इज इक्वल टू आय इंटू R1 प्लस R2 प्लस R3, याच्याऐवजी काय घ्यायचं फक्त RS. काय घ्यायचं, RS. दॅट इज द इक्वेशन फॉर द रेजिस्टन्स इन द सिरीज. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, इव्हन आपल्या टीचमेंट ऍप वरती हे तुम्हाला नंतर पाहायला भेटेल. ठीक आहे, यानंतरच बघा एकदम सोपा पॉइंट आहे. हे झालं पॅरलल साठी, कशासाठी झाले, कशासाठी झालं आपलं, सिरीज साठी. आताच जे इक्वेशन पाहणार आहोत आपण किंवा आताच जे डेरिव्हेशन पाहणार आहोत आपण, ते कशासाठी पाहणार आहोत बघा, रेजिस्टन्स इन अ पॅरलल. ठीक आहे, कशासाठी पाहणार आपण, रेजिस्टन्स इन अ पॅरलल. म्हणजे आता बघा याच्या अगोदर आपण काय पाहिलं की ज्या वेळेस रेजिस्टन्स आपण काय करतोय तर सिरीज मध्ये जॉईन करतोय, तर अशा वेळेस आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स, ठीक आहे, किंवा त्याच्यावर आपण रेजिस्टन्स देखील कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, तर अशा वेळेस पोटेन्शियल डिफरन्स मध्ये काय चेंज होतो, रेजिस्टन्स मध्ये काय चेंज होतो, हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, बघा मग दुसरी कंडिशन आहे, बघा ना पॉइंट काय पाहतोय आपण, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये पहिला आपण रेजिस्टन्स इन सिरीज. आता सेकंड बघा बी, रेजिस्टन्स इन अ पॅरलल कंडिशन. ठीक आहे, मग आता फॉर एक्झाम्पल रेजिस्टन्स आपण काय केलं, सिरीज मध्ये न जॉईन करता ते काय केलं आपण पॅरलल मध्ये जॉईन केले, ते एकमेकांना काय तिथं पॅरलल आहेत. ठीक आहे, एकदम सोपं इक्वेशन, हे देखील काही अडचण येणार नाही. ठीक आहे, आता बघा आपण याचं एक्सप्लेनेशन पाहू. बघा पहिला पॉइंट, कधी तुम्ही रेजिस्टन्स पॅरलल म्हणणार, तर बघा तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय, जर सिरीज रेजिस्टन्स असतील तर अशा वेळेस त्याच्यामधून जो करंट फ्लो होतोय आय, तो R1 साठी पण सेम असेल, R2 साठी पण सेम असेल आणि R3 साठी देखील काय असणार आहे, सेम असणार आहे, कारण ते सिरीज मध्ये होते. ठीक आहे ना, बट हा ज्या वेळेस तुम्ही रेजिस्टन्स कशामध्ये घेणार, पॅरलल कंडिशन मध्ये. बघा सर्किट, बघा काय सर्किट, बघा रेजिस्टन्स इन पॅरलल सर्किट कसं, बघा आपण R1 R2 आणि R3 काय केले आपण
काय केले आपण, ते पॅरलल जॉईन केले. हा, दुसरी गोष्ट, जर सिरीज रेजिस्टन्स असेल तर अशा वेळेस करंट सेम असतं, आणि जर रेजिस्टन्स हे पॅरल कंडिशन मध्ये असतील तर अशा वेळेस त्यांचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही, तो काय असतो, सेम असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. आता बघा, सिंपल आहे. हा, हे बघा, इथं काय, एक बॅटरी आहे जिचा ईएमएफ आपण ई मानू. ठीक आहे ना, पोटेन्शियल. ठीक आहे, ईएमएफ किती येतो, ई एवढा आहे. ओके. आता बघा, पहिलं एक्सप्लेनेशन मध्ये आपण पहिला पॉईंट म्हणणार, याचं डेफिनेशन, एनी नंबर ऑफ रेजिस्टर्स आर सेड टू बी कनेक्टेड इन पॅरलल. म्हणजे रेजिस्टन्स पॅरलल मध्ये आहेत असं कधी म्हणणार, इफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच ऑफ देम इज सेम. म्हणजे प्रत्येक रेजिस्टन्स मधला जर पोटेन्शियल डिफरन्स सेम असेल तर याचा मिनिंग समजून घ्यायचा आहे की तिथं रेजिस्टन्स कशामध्ये आपण जॉईन केलेत, पॅरलल कंडिशन मध्ये, अँड इज इक्वल टू द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड पोटेन्शियल. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल, हे अप्लाइड पोटेन्शियल इथं व्ही आहे, तर ह्या रेजिस्टन्स मधलं जेवढं पोटेन्शियल म्हणजे व्ही 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 इथलं, ते काय असणार आहे, सेमच असणार. जेवढं हे तेवढं याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं असणार आहे. ठीक आहे, ओके. आता बघा, पुन्हा बघा, सिंपल. आता तुम्हाला माहिती आहे इथं ओहम्स लॉज अप्लाय करायचा आहे. रेजिस्टन्स बोललं कारण का, की अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट कोणी केलेला आहे, फर्स्ट ऑफ ऑल ओहम्सनी. ओहम्सचं इक्वेशन काय होतं, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. ठीक आहे ना, इथं पण आपण ओहम्स लॉज यूज करणार. हा, बट एक इथं कंडिशन अशी बघा, की इथं करंट बघा, इथून करंट, फॉर एक्झाम्पल ह्या बॅटरीमधून करंट किती फ्लो झालंय, आय एवढं. ह्या ए पॉइंटला आल्यानंतर इथं 3 ब्रांच आहेत. इकडे R1 ची एक ब्रांच, R2 ची एक ब्रांच आणि R3 ची एक दुसरी ब्रांच आहे. ठीक आहे, समजून घ्यायचंय. हा, मग ह्या R1 साठी करंट इकडे डिस्ट्रीब्यूट झालंय. R1 साठी जे करंट डिस्ट्रीब्यूट झाले त्याला आपण I1 म्हटलं, ते पण वेगळं असणार आहे. ठीक आहे, R2 साठी जे डिस्ट्रीब्यूट झालं ते I2 असणार आहे, आणि R3 साठी झालेलं I3. म्हणजे आपण आपण काय म्हणू शकतो, हिअर फ्रॉम सर्किट डायग्राम कॅपिटल आय, ओके, हे जे टोटल करंट आहे ते किती आहे, I1 प्लस I2 प्लस I3. किती, प्लस I3. ठीक आहे, अँड हिअर पोटेन्शियल डिफरन्स इज सेम. ठीक आहे. इथं दुसरी कंडिशन, पहिली कंडिशन काय, जे टोटल करंट आहे ते किती एवढं आहे, I1 प्लस I2 प्लस I3. जेवढं टोटल करंट आहे ते इकडे डिस्ट्रीब्यूट झाले. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून जर 100% निघत असेल करंट, ठीक आहे, इथं किती जाईल, 30, इथं 20, इथं 50, यांची टोटल ऍडिशन किती असणार आहे, ह्या आय एवढी असणार आहे. ठीक आहे, एकदम सोपा पॉईंट आहे. ओके. आता बघा, मग मी इथं काय लिहिलं, हिअर आय इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. हा, मग बघा, पोटेन्शियल डिफरन्स इथं काय आहे, सेम आहे. मग मी इथं असं म्हणू शकतो, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. हा, इन जनरली व्ही इज इक्वल टू काय असतं, आय इंटू आर. सांगा, इथं कॉमन काय, इथं पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे, कॉमन आहे. फक्त डिफरन्स कशामध्ये, हा, इथं करंट प्रत्येकामध्ये काय वेगळं आहे, रेजिस्टन्स पण काय प्रत्येकाचा वेगळा आहे. मग मी असं म्हणतो, सिंपल, फॉर फर्स्ट रेजिस्टन्स, हा, व्ही इज इक्वल टू, कारण तर फॉर पहिल्या रेजिस्टन्स साठी पोटेन्शियल डिफरन्स तर काय सेम आहे. बघा, ह्या इक्वेशनला आपण जर इम्प्लाइज केलं तर रेजिस्टन्स साठी काय येईल इथं इक्वेशन, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. ठीक आहे ना, याला जर इम्प्लाइज केलं, व्ही इज इक्वल टू आय आर असेल तर आर इज इक्वल टू काय असेल, व्ही अपॉन आय असेल. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण, ठीक आहे, ओके. आता बघा, याच्यानंतर मग आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय, तर मग बघा, पहिल्या रेजिस्टन्स साठी रेजिस्टन्स किती आहे, फॉर फर्स्ट रेजिस्टन्स R1. अशा वेळेस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, व्हीच आहे, कारण तुम्हाला मी सांगितलं पॅरलल कंडिशन मध्ये, तर अशा वेळेस पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे, सेम असणार आहे. मग इथं व्ही घेतला अपॉन, हा, पहिल्या रेजिस्टन्स मधून किती करंट फ्लो होतंय, I1 एवढं. मग R1 इज इक्वल टू व्ही अपॉन I1. अँड, हा, सांगा बरं, सेकंड रेजिस्टन्स साठी R2 किती काय येईल, व्ही अपॉन I2. अँड थर्ड रेजिस्टन्स साठी R3 किती येईल रे, व्ही अपॉन I3. कारण का, कारण पोटेन्शियल डिफरन्स इथे सगळीकडे काय आहे, सेम आहे. इथपर्यंत काय अडचण आहे का, आहे काय अडचण नाही. ठीक आहे, मग बघा, आता हे जे आर आहे, मग फॉर एक्झाम्पल बघा, आपण इथं काय म्हणू शकतो बरं, याच्या पुढे काय करता येईल आपल्याला, पटकन, एनी आयडिया, अरे काय करता येईल आपल्याला इथं, सिंपल आहे. ठीक आहे, काय आहे बघा, आता इथं R1 अपॉन R2, म्हणजे याचा अर्थ काय बघा, जर व्ही इज इक्वल टू काय असेल, आय इंटू आर असेल. ठीक आहे, हा, आता इन जनरली तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं काय, इथं आपण आय इज इक्वल टू काय घेतलंय, I1 प्लस I2 प्लस I3 घेतलंय. ठीक आहे ना, मग बघा, हे जे इक्वेशन भेटले ना, R1 इज इक्वल टू V1 अपॉन I1, R2 इज इक्वल टू V अपॉन I2, R3 इज इक्वल टू V अपॉन I3, हेच इक्वेशन आपण कशासाठी कॅल्क्युलेट करू शकतो,
I1 साठी म्हणजे फॉर एक्झाम्पल R1 इज इक्वल टू व्ही अपॉन I1 असेल तर I1 इज इक्वल टू काय असेल I1 इज इक्वल टू बघा I1 इज डिवाइडेड तिथे मल्टिप्लाय होते R1 इज मल्टिप्लाय तर डिवाइड होते म्हणजे जर ह्या इक्वेशनला जर आपण इम्प्लाइज केलं तर I1 इज इक्वल टू काय येईल दिसतंय का I1 इज इक्वल टू काय येईल I1 इज इक्वल टू व्ही अपॉन R1 ठीक आहे व्ही अपॉन R1 तर I2 इज इक्वल टू काय येईल व्ही अपॉन R2 I3 इज इक्वल टू काय येईल व्ही अपॉन R3 आणि हे जे इक्वेशन आहे याला आपण इक्वेशन ए म्हणू आणि ह्याच्या किमतीत आपल्याला भेटलेल्या I1च्या I2च्या आणि I3च्या ह्या किमती आपण याच्यामध्ये टाकू मग देअरफॉर इक्वेशन I इज इक्वल टू काय येईल बरं I इज इक्वल टू काय येईल हा I1 ची व्हॅल्यू किती आहे इथं व्ही अपॉन R1 प्लस हा I2 ची किती व्हॅल्यू आहे बघा इथं I2 ची व्हॅल्यू किती इथं याच्यावरून कशी काढू शकतो आपण I2 ची व्हॅल्यू I2 इज इक्वल टू व्ही अपॉन R2 म्हणजे इथं व्ही अपॉन R2 प्लस हा अजून काय म्हणू शकतो आपण हा I3 ची व्हॅल्यू किती आहे तिथं व्ही अपॉन R3 मग व्ही अपॉन R3 मग याचा अर्थ काय I इज इक्वल टू हा याच्यामध्ये कॉमन काय बरं कॉमन काय आहे व्ही कॉमन आहे मग इन ब्रॅकेट काय म्हणू शकतो मी 1 अपॉन काय R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 इथपर्यंत काय अडचण दिसतंय की व्यवस्थित बघा कारण मी कॉमन घेतलं इथं फी सगळीकडे सेम आहे म्हणून कॉमन घेतलं मग इन ब्रॅकेट काय राहिलं 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन I3 हा आता इन जनरली आय इज इक्वल टू इन जनरली आय इज इक्वल टू काय बघा फी इज इक्वल टू काय इथं आय आर समजून घ्या फी इज इक्वल टू काय इथं आय आर तर आय इज इक्वल टू काय येईल पोटेन्शियल पण सेम आहे आपण आर म्हणजे काय आहे रेजिस्टन्स इन पॅरल मग मी त्याला म्हणतो आरपी म्हणजे अर्थ मी आय इज इक्वल टू काय घेऊ शकतो व्ही अपॉन आरपी आरपी म्हणजे काय टोटल रेजिस्टन्स विच इज प्रोड्यूस इन द पॅरल कंडिशन म्हणजे याच्यामधला जो टोटल रेजिस्टन्स आहे दॅट इज द आणि इन पॅरल कंडिशन म्हणजेच काय आरपी इज अ रेजिस्टन्स इन अ पॅरल ठीक आहे किंवा पॅरल रेजिस्टन्स ओके मग मी बघा या आईच्या ऐवजी काय घेतो व्ही अपॉन आरपी मग या आईच्या ऐवजी काय घेतो मी बघा दिसतंय ना आईच्या ऐवजी काय घेतो मी इथं व्ही अपॉन आरपी मग बघा व्ही अपॉन आरपी इज इक्वल टू काय राहिलं व्ही ओके इन टू काय राहिलं 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 ह्या व्हीला हे व्ही कॅन्सल झालं ओके मग इथं बघ काय आलं सगळ्यात शेवटी इक्वेशन आपल्याला 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 okay and this is the our final equation or derivation which is obtained in the resistance in a parallel condition. I hope तुम्हाला हे समजलं असेल ठीक आहे ओके कुठे जायचं नाही मी पुन्हा वापस येतो या ठीक आहे